मार्केटपेक्षा सुद्धा खूप कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आज मी कच्च्या केळांचे चिप्स तयार केलेले आहेत। नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत कच्च्या केळांचे चिप्स। एकदम कुरकुरीत असे हे चिप्स तयार झालेले आहेत। आवाज बघू शकता तुम्ही। तर खूप मस्त असे हे कच्च्या केळीचे चिप्स तयार झालेले आहेत। कसे तयार करायचे हे आता आपण बघूयात। तर त्यासाठी मी इथे 2 मोठी केळी घेतलेली आहेत। केळी मी स्वच्छ धुवून घेतली आहेत। आता त्याचे मी साल जे आहे ते काढून घेत आहे आणि एका वेळेस एकच केळ सोलून घ्यायचा आहे, कारण सर्व जर केळी सोलून घेतल्या तर ते काळे पडतात। त्यामुळे एका वेळेस एकच केळ सोलून घ्यायचा आहे आणि एकाच केळाचे चिप्स पाडून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने मी हे केळ जे आहे ते सोलून घेतलं आहे, कारण केळ सोलून घेतल्यानंतर लगेचच काळे पडतात। आता मी तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल तापत आहे तोपर्यंत इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चम्मच मीठ घातलं आणि अर्धा चम्मच हळद घातली आहे। मिक्स करून ठेवलेलं आहे आणि ह्या पाण्याचा वापर आपण कसा करायचा तर पुढे बघणारच आहोत। तर तेल छान असं तापलेलं आहे। आता इथे मी डायरेक्ट केळांचे चिप्स तेलामध्येच पाडून घेत आहे। जर तुम्ही एखाद्या चॉपिंग बोर्डवर वगैरे पाडलेत हे चिप्स तर ते त्याला चिपकू शकतात। त्यामुळे डायरेक्ट तेलामध्येच चिप्स पाडून घ्यायचे आहेत। चिप्स पाडण्याची जी आपली ही मशीन आहे तर ती थोडी वर ठेवायची आहे, म्हणजे तेलाचं जी गरम वाफ येते तर ती हाताला लागणार नाही। तर मी अर्ध्या केळाचे चिप्स इथे पाडून घेतलेले आहेत आणि छान असे तळून घ्यायचे आहेत। आता इथे मी 1 चम्मच हळद आणि मिठाचं जे पाणी तयार केलेलं होतं तर ते घातलेलं आहे। ह्यामध्ये पाणी फार घालायचं नाही आहे, साधारणतः 1 चम्मचच घालायचं आहे आणि पाणी घातल्यामुळे तेल वगैरे अजिबात बाहेर उडत नाही। तर छान असे हे क्रिस्पी होईपर्यंत मी केळाचे चिप्स जे आहेत ते तळून घेतले आहेत। तर हळद आणि मिठाचं पाणी घातल्यामुळे चिप्सला पण खूप छान चव येते आणि कलरसुद्धा येतो। तर त्यामुळे हळद आणि मिठाचं पाणी घालायचं त्यामध्ये। आणि हे चिप्स तयार करायला फार वेळ लागत नाही, एकदम झटपट तयार होतात। मार्केटमधनं महागडे चिप्स आणण्यापेक्षा खूप छान असे झटपट हे केळाचे चिप्स तयार होतात। तर बघू शकता मस्त असे हे तयार झालेले आहेत। एका केळाचे एवढे चिप्स तयार झालेले आहेत। आता मी दुसरं केळ जे आहे ते सोलून घेत आहे आणि त्याचे सुद्धा चिप्स तयार करून घेत आहे। तर मी एका केळाचे गोल चिप्स तयार केले आहेत आणि आता हे दुसऱ्या केळाचे जे असे लांबोळे चिप्स तयार करून घेत आहे। असे सुद्धा चिप्स तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळतील। तर छान असे हे चिप्स तयार होतात दोन्ही प्रकारचे। आलटून पलटून छान कुरकुरीत क्रिस्पी असे हे चिप्स जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत। आणि हे चिप्स तळण्यासाठी मी आपलं जे भाजीचं तेल असते तेच वापरलेलं आहे, कारण मार्केटमध्ये जे चिप्स असतात ते खोबऱ्याच्या तेलात तळलेले असतात। तर मी इथे खोबऱ्याचं तेल न वापरता मी जो भाजीसाठी रोजचं तेल वापरते तर त्याच तेलामध्ये हे चिप्स तळून घेतले आहेत।
तर थोड्या चिप्सवर मी तिखट मीठ असं भुरकवून घेतलेलं आहे. तर खूप मस्त असे हे चिप्स तयार झाले. तर केळ्याच्या चिप्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे तर कमेंट करा, रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.